ऑगस्ट महिन्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील? कुठला जिल्हा तेजीमध्ये राहील, कुठला जिल्हा मंदीमध्ये राहील, तर कुठे स्थिर राहतील? जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढतील का? आणि जर वाढत असतील तर मग मी माझा कांदा ठेवावा की नको? की मग आत्ताच विकू? की पुढे कसं राहील? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना आहेत. ते मला मागच्या अनेक दिवसांपासून विचारत आहेत आणि ऑगस्टच्या बाजारभावाच्या संदर्भात एक पक्का काहीतरी व्हिडिओ करा की ज्यामुळे आम्हाला पुढचे निर्णय घेता येईल, असं ते सांगत आहे. तर तुमच्या या विनंतीनुसार आपण ऑगस्ट महिन्याच्या प्राथमिक बाजारभावांचा हा अंदाज आहे. म्हणजे बाजारभावांचा हा प्राथमिक अंदाज आपण घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार, तारीख आहे 24 जुलै 2026. ऑगस्ट महिन्यासाठी हा पहिला अंदाज आपण हे करतो आहोत. आपण दर आठवड्याला त्या आठवड्याचे किंवा त्याच्या पुढच्या आठवड्याचे बाजारभाव कसे राहतील याचं संभाव्य दराचं विश्लेषण करतच असतो. ते याही आठवड्यात उद्या किंवा परवा आपण करणार आहोत, शनिवारी किंवा रविवारी. पण त्याच्याच पूर्वीचा म्हणून हा जो अंदाज आहे, आपण हा पुन्हा एकदा व्यक्त करू. कारण जोपर्यंत आपल्याकडे संपूर्ण डेटा येत नाही, तोपर्यंत हा अंदाज प्राथमिक म्हणून घ्यावा. तर आता काय आहे की आपण ऑगस्टच्या 2026 साठी संभाव्य बाजारभाव जो आपण बघणार आहोत, त्यासाठी आपण काय केलं आहे की जुलै महिन्याची आवक, जुलै महिन्याच्या आत्तापर्यंतची आवक म्हणजे आणखी 5 एक दिवस बाकी आहे ऑगस्ट महिन्याला, पण आपण ती कॅल्क्युलेट केलेली आहे. त्याच्या आधीची म्हणजे जुलैच्या आधीची मागच्या वर्षीची आवक, जूनची आवक, असं सगळ्या गोष्टी करून त्याला आणखी एक काही गृहीत धरलेलं आहे की नाफेडच्या कांद्याच्या खरेदीसाठी ती अजूनही 1.25 ते 1.5 लाख मेट्रिक टन बाकी आहे. नाफेड आणि NCCFची कांदा खरेदी ती ऑगस्टच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यापर्यंत चालेल असं सांगितलं जातं आहे. तिला याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. कर्नाटकचा नवीन कांदा आणि त्याचे काय गोष्टी असतील तेही आपण गृहीत धरलेलं आहे. निर्यात सध्या संथ गतीने आहे. ती ऑगस्टच्या 2 आठवडे तरी ती संथ गतीने राहील, तेही आपण याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. आणि पाऊस आणि एकूणच जो कांदा खराब होण्याचं प्रमाण तेही थोडंफार याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. या सगळ्या गोष्टी धरून ऑगस्टच्या महिन्यात 2026 मध्ये कांद्याचे संभाव्य बाजारभाव कसे राहतील त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे. आता असं आहे की अनेक व्यापाऱ्यांच्या मते रब्बी कांद्याचा साठा अपेक्षेपेक्षा कमी होतो आहे. आपण जो परवा व्हिडिओ बघितला तिथे आपण केलं आहे की ऑगस्टमध्ये किती कांद्याचा साठा राहू शकतो संभाव्य. अर्थात ती काय पक्की आकडेवारी नाही आहे, पण एकूण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्यावरनं तो पण प्राथमिक अंदाज आहे. पण साधारण तो गृहीत धरला तरी तो कमी होत जाणार आहे. मग तो एकदमच कमी होईल ऑगस्टमध्ये असंही नाही. कर्नाटकचा कांदा साधारण ऑगस्टच्या 2ऱ्या-3ऱ्या आठवड्यात येऊ शकतो, पण तो खराब राहील हे पण आपण त्याच्यामध्ये गृहीतक धरलेलं आहे किंवा कमी प्रमाणात येईल. त्यामुळे हा कांदा ऑगस्टच्या 2ऱ्या आठवड्यानंतरच परिणाम करू शकतो. एकंदर ऑगस्ट महिन्यामध्ये एक असं लक्षात येतं आहे की ऑगस्टमध्ये संपूर्ण राज्यामध्ये एकच प्रकारचा बाजार राहील असं नाही, असं दिसत नाही. अतिशय स्पष्ट आणि रोखठोक सांगतो. तुम्हाला राग आला, थोडंसं काही तुम्ही वेगळी माहिती दिली तरी चालेल, पण कुठेतरी चुकीची माहिती घेऊन 50 आणि 40 रुपये होईल अशी माहिती देऊन तुमचं नुकसान करणं किंवा तुम्हाला कुठेतरी दिवास्वप्न दाखवणं हे चुकीचं आहे. आपण आता जिल्हावार आपण कसे अंदाज राहतील ते बघूया. नाशिक जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये सौम्य तेजी येईल. आता सौम्य तेजी म्हणजे आत्ताचे जे बाजारभाव आहेत त्यात किती टक्के वाढ होईल ते मी तळाशी हा तक्ता माझ्यासमोर मी बारीक लिहून ठेवलेला आहे. ते सांगून मग मी तुम्हाला सांगतो. नाशिक जिल्ह्यामध्ये सौम्य तेजी येईल, सौम्य वाढ आहे. अहिल्यानगर जिल्हा बाजारभाव स्थिर राहतील आणि स्थिरतेकडनं सौम्य तेजी येईल. पुण्यामध्ये बाजारभाव स्थिर राहतील, सोलापूरला स्थिर राहतील,
धुळे जिल्ह्यामध्ये सौम्य तेजीची शक्यता आहे. जळगावमध्ये स्थिर राहतील. अमरावतीमध्ये मात्र तेजी आहे. चंद्रपूरमध्ये तेजी आहे. नागपूरमध्ये तेजी आहे. साताऱ्यामध्ये सौम्य तेजी आहे. सांगलीमध्ये स्थिर राहतील. कोल्हापुरात बाजारभाव स्थिरतेकडनं मंदी येऊ शकते. बुलढाणा स्थिर राहतील. अकोला स्थिर राहतील. बीड स्थिर राहतील. धाराशिव स्थिर राहतील. स्थिर राहतील म्हणजे आज मी जे बाजारभाव कॅल्क्युलेट करत आहे किंवा जे गणित केलेलं आहे, म्हणजे आजच्या आठवड्याच्या किंवा एकूण या सगळ्या महिन्याची जी सरासरी आहे त्यानुसार हे स्थिर राहतील असं मी सांगतोय. धाराशिव स्थिर, बीड स्थिर, जालना सौम्य तेजी येईल. छत्रपती संभाजीनगरला सौम्य तेजी येईल. मुंबईला स्थिर राहतील. पालघरला स्थिर राहतील. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आता मंदीची रेंज काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. राज्यात सरासरीपर्यंत 5% जर घसरण झाली तर या महिन्यापेक्षा म्हणजे जुलैच्या महिन्याच्या सरासरीच्या 5% घसरण झाली तर मंदी आहे असं मी वर लिहिलेलं आहे. स्थिरतेची रेंज काय आहे की जुलै महिन्यासारखेच बाजार राहिले तर ते स्थिर आहे. आणि तेजी म्हणजे काय आहे, सौम्य तेजी म्हणजे 5% वाढ झाली तर सौम्य तेजी आणि 10% वाढ झाली तर सुधारणा तेजी. तर 5 ते 10% जिथं सौम्य तेजी तर तेजी असं मी वर म्हणालो आहे, तिथे 5 ते 10% वाढ होईल. कुठल्या तुलनेत तर जुलैच्या सरासरी बाजारभावांच्या तुलनेत. आता हे सगळे बाजारभाव जिल्ह्याचे आहेत. मला अनेक जण विचारतात की मुंगशाचं सांगा, उमराण्याचं सांगा, लासूरचं सांगा, कडा मार्केटचं सांगा किंवा संगमनेरचं सांगा. पण मी हे जिल्ह्यामध्ये सांगितलेलं आहे. आता या जिल्ह्यामध्ये हे ऑलरेडी या जिल्ह्याच्या रेंज आहेत. त्यामध्ये तुमच्या बाजार समितीच्या नुसार कमी जास्त होऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, ऑगस्टमध्ये मंदी येणार नाही, फार मोठी घसरण येणार नाही किंवा प्रचंड तेजी यापैकी सध्या तरी आज या घडीला जे आपण गणित केलेलं आहे त्यानुसार फार मोठी मंदी, प्रचंड घसरण असं होण्याची शक्यता नाही. काळजी करू नका. पण खूप मोठी तेजी ₹40, ₹50, ₹35 अशी पण येण्याची शक्यता नाही. ते पण परत एकदा सांगतो, अगदीच स्पष्ट रोखठोक. त्यानुसार तुम्ही बाजारात कांदा न्यायचा की साठवायचा हा निर्णय घ्यायचा आहे. मात्र खूप गर्दी करणं, एकदमच घाबरून जाणं असं करायचं नाही. तशी स्थिती नाही तेही सांगतो. कुठले जिल्हे नेहमीप्रमाणे महत्त्वाचे आणि कुठल्या जिल्ह्यानंतर हे पूर्ण राज्याचे भाव ठरवणार आहेत. ऑफकोर्स नाशिक राज्याचा बाजारात हा मुख्य निर्देशांक आहे. आवक कमी राहिली या ठिकाणी. सध्या नाशिकमध्ये रोज आवक 1.5 लाख क्विंटलपेक्षा जास्त येते आहे. तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सरासरीला आधार मिळू शकतो. नाशिक आणि नाशिक नंतरचं अहिल्यानगर या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवक थोडी जर कमी केली ना तर तुमचे पण बाजारभाव वाढतील आणि राज्यात आणि बाहेर पण बाजारभाव वाढतील. बाहेरचे बाजारभाव वाढले की परत तुमचे बाजारभाव वाढतील. हे असं एक चक्र आहे. नागपूर आणि चंद्रपूर विदर्भातील मागणी मजबूत राहण्याची शक्यता आहे. स्थानिक पुरवठा आणि ऑगस्टमध्ये हे दोन्ही जिल्हे कदाचित आश्चर्य वाटेल अशी कामगिरी करू शकतात. म्हणजे चांगले बाजारभाव इथं मिळू शकतात. अमरावतीने सातारामध्ये जुलैच्या तुलनेत जुलैमध्ये चांगली सुधारणा दिसली. पुढे पण वाढ शक्य आहे. अमरावती आणि सातारा. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सावध राहावं ते सांगतो. पुणे, कोल्हापूर, बुलढाणा आणि अकोला या ठिकाणी, विशेषतः पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी जर कर्नाटकचा नवीन कांदा आला तर तो पहिल्यांदा दक्षिण महाराष्ट्रात पुण्यापासून खाली तिथे तो टार्गेट करेल, त्याच्यावर परिणाम करेल आणि थोडासा सोलापूरला पण करू शकतो. त्यामुळे हे जे 4 मार्केट आहे यांनी सावध राहायचं. उरलेले 2 मार्केट आहे ते मागणी पुरवठ्यामुळे त्यांनी सावध राहायचं आहे. आता देशातील मागणी पुरवठा काय सांगतोय, देशाची मागणी किती असते या महिन्यात, श्रावण महिन्यामुळे ती कमी होऊ शकते, पण एकूण साधारण 22 ते 24 लाख मेट्रिक टन आहे. खरीप कांदा हा तसाही उशिराच येणार आहे. कर्नाटकचा कांदा मर्यादित आहे. पावसामुळे साठ्यामध्ये नुकसान आहे. नाफेडची खरेदी सुरू राहील असं गृहीत धरलेलं आहे. यांचा विचार केला, एकत्रित गोष्टी घडल्या तर ऑगस्टमध्ये कांद्याचा बाजार टिकून राहण्याची शक्यता आहे.
मोठ्या घसरणीपेक्षा जी आहे मंदी जी आहे तशी दिसत नाही. आता अंतिम निष्कर्षाला जाण्याआधी व्यापाऱ्यांचं काय मत आहे ते सांगतो. व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे की साधारण ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारभाव परत सुधारू शकतात. का तोपर्यंत उत्तरेकडचा श्रावण सुरू होऊन नंतर तो कमी त्याचं जे आहे तो संपत येईल. पावसाचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये पण बदल होतील आणि निर्यातीचं जे आहे ते हळूहळू परत सुधारू शकते. या सगळ्या परिणाम आणि जो हलका कांदा आहे, जो ॲव्हरेज कांदा आहे तो आता निघून जाईल. तो खराब होणारे अनेक ठिकाणी किंवा ज्यांचा ऑलरेडी बाजारात जे आहे खराब झालेला आहे किंवा ॲव्हरेज क्वालिटी ते विकत आहेत आत्ता. हा कांदा नसेल, चांगल्या क्वालिटीचा कांदा कमी राहील, त्यामुळे चांगल्या दर्जाच्या कांद्याचे बाजारभाव वाढतील हे मी आधीच सांगितलेलं आहे. तर हा प्राथमिक अंदाज आहे. याच्यानंतर आपण पक्का अंदाज परत असं होईल की जुलैच्या एंडनंतर आपण पुन्हा पुढच्या आठवड्यातही परत ऑगस्टचा एक अंदाज मी घेईन आणि त्यावेळेस कदाचित मी संभाव्य दरही सांगेन. तुम्ही जर मेंबरशिप व्हिडिओ बघत नसाल तर आत्ताच तुम्ही मेंबरशिपला जॉईन व्हा. तिथे आपण या गोष्टी सांगू शकतो. आणि या आठवड्यात बाजारभाव कसे राहतील, काय राहतील, विकावा कसं ठेवावा याचे स्पष्ट सल्ले, रोखठोक सल्ले ते पण मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये उद्या किंवा परवा आपण देणार आहोत. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक केलं नसेल तर आत्ताच तुम्ही क्लिक करून ठेवा. आता अंतिम निष्कर्ष सांगतो आणि थांबतो. तर पुढच्या गोष्टींचा जो परिणाम आहे परत एकदा सांगतो. नाशिक पट्ट्यातील आवक, कर्नाटकचा नवीन कांदा, पावसाची तीव्रता, नाफेडची खरेदी आणि नुकसान जे होणारे कांद्याचं, साठ्यातल्या कांद्याचं होणारं नुकसान यावर ऑगस्ट महिना जे आहे त्याचे बाजारभाव ठरतील. ऑगस्टमध्ये कांदा बाजारात स्थिरता राहण्याची शक्यता अधिक आहे. तर निवडक बाजारात, निवडक जिल्ह्यामध्ये सौम्य तेजी आणि थोडक्या याच्यामध्ये जसं मी सांगितलं आहे तिथे तेजी दिसू शकते. आता तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये काय पुढची माहिती ते आपण वेळोवेळी सांगूच. वेगवेगळ्या घटकांशी चर्चा करून, वेगवेगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून आपण ते सांगणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका. सध्या तरी ऑगस्टमध्ये समजा आता मी नाही विकला कांदा आणि ऑगस्टमध्ये ठेवला तर माझं नुकसान होणार आहे का? नाही होणार. तर आता जेवढे दर मिळाले तेवढेच काही ठिकाणी मिळतील, काही ठिकाणी वाढ होईल. पण ऑगस्टच्या 2 आठवड्यानंतर एक व्यापाऱ्यांच्या मतानुसार किंवा बाजारातले जे विश्लेषक आहेत त्यांच्या मतानुसार एक जी तेजी येणार आहे ती जर आली तर या बाजारभावात मी सांगितल्यानंतर बदल होऊ शकतात. त्यासाठी आपण एक 8 दिवस परत थांबू. जोडून राहा. चॅनलला नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला तर तातडीनं सबस्क्राईब करून घ्या. शेअर करा, लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी, विंचूरकर. नमस्कार.